दोन दृश्य आपण पाहतोय। जल्लोष सभा होती, कोणत्याही राजकीय झेंड्याखाली नाही, तर तिरंगा हाती घेऊन या जल्लोष सभेत सहभागी होण्याचं आवाहन होतं। दोन दृश्य, एकीकडे शिवतीर्थ निवासस्थान, उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे या जल्लोष सभेत सहभागी झालेले जी तरुणाई होती, जे पालक होते, ते आता आपापल्या घरी परततायत। त्या सगळ्यांना अभिवादन करतायत। तो क्षण सुद्धा उद्धव ठाकरे यांनी कॅमेऱ्यात टिपलेला होता। त्या ठिकाणाहून जाणारी जी गर्दी, हात उंचावून त्यांना अभिवादन करते, तो क्षण, त्या ठिकाणी जमलेली सगळी गर्दी त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलेली होती। दुसरीकडे रोहित पवार आपण आता पाहिले, ते सुद्धा या जल्लोष सभेत सहभागी झालेल्या काही तरुणांशी, त्यांच्या पालकांशी संवाद साधतायत। तर आता सुद्धा आपण हा संपूर्ण परिसर, त्या ठिकाणची तरुणाईची ही झालेली गर्दी अजिबात ओसरलेली नाहीये। म्हणजे खरं तर आपापल्या घरी आता आपण परतू शकतो। मुंबई पोलिसांना सहकार्य करायचं आहे, लहान मुलांची आणि महिलांची काळजी घ्यायची आणि मग आपापल्या घरी परतायचं आहे, सुरक्षितपणे त्या ठिकाणाहून बाहेर पडायचं असं राज ठाकरे यांनी आवाहन केलेलं होतं। मात्र अजून सुद्धा हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय, त्या ठिकाणी अजूनही तरुणाई जमलेलीच आहे। त्या ठिकाणाहून ती परत माघारी जाण्यासाठी निघत नाहीये। हाती तिरंगा आहे, संविधानाची प्रत आहे आणि जल्लोष आहे। तर 3 मेचा नीटचा पेपर, त्यानंतर 12 मे रोजी रद्द करण्यात आली ही परीक्षा पेपर फुटीमुळे। त्यानंतर 21 तारखेला 21 जूनला ही परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात आली। मात्र या दरम्यान 15 मे रोजी सरन्यायाधीशांनी केलेली एक टिप्पणी झुरळ आणि त्यानंतर स्थापन झालेली सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी आणि त्यातून निर्माण झालेलं हे जेन झीचं आंदोलन, जे फक्त सोशल मीडियापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर जंतर मंतरवर प्रत्यक्षात ती ताकद सगळ्या देशानं पाहिली। सकाळी त्याचा व्हिडिओ पाहिला मी, तो याच्यात होता, तो काय काठवून हो, सलाईन इंजेक्शन चालू त्याला, दगदग फार झाली ना त्याची। हा, त्याचं आल्यापासून पुढे त्याला आला नाही, 6 जून पासून आरामच नाही त्याला सध्या। तर अभिजित दिपके यांच्या घरी मंत्री संजय शिरसाट पोहोचल्याचं आपण पाहतोय। अभिजित दिपके यांच्या आई वडिलांशी संवाद मंत्री संजय शिरसाट साधतायत। 18 ऑगस्ट मध्ये, नाही आता मागच्या ऑगस्ट मध्ये 1 वर्ष झालं, 1 वर्ष होईल आता त्याच्या प्रमोशन बीडला झालं तर रिटायर झाला। दोन दृश्य, एकीकडे शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्कचा संपूर्ण परिसर, वीर सावरकर मार्ग, त्या ठिकाणी जमलेली जल्लोष सभेसाठी जमलेली ही जेनझी, त्यांचा हा जल्लोष। दुसरीकडे अभिजित दिपके ज्यांनी सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी स्थापन केली आणि तिथून निर्माण झालेली ही सगळी चळवळ, जंतर मंतरवरचं ते आंदोलन आणि मग पेपर फुटीच्या मुद्द्यावर सरकारकडून मागितली गेलेली अकाउंटेबिलिटी आणि त्यातून झालेला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अभिजित दिपके यांच्या आई वडिलांची भेट, यांच्या कुटुंबियांची भेट मंत्री संजय शिरसाट घेत आहेत।